लोकांचं आंदोलन उभे राहिले ना, मग तिथं सगळे गोऱ्या चमडीचे पैसेवाले लोक येतात, BMW मधनं खाली उतरतात, एका हातात त्यांच्या याच्यातला स्टारबक्स मधला कप असतो, एक इकडे डॉमिनोजचा पिझ्झा असतो, आणि मग ते येतात मग ते घोषणा देतात, गो बॅक, गो बॅक, दिस डिस्क्रिमिनेशन, वी कांट डायजेस्ट दिस डिस्क्रिमिनेशन. आणि मग दुसऱ्या दिवशी उठणार आणि सोशल मीडियावरती लिहिणार रिझर्वेशन बंद करू. त्यांच्या अवलादी BMW मधनं उतरणार, आमचे पोरं सीवर मध्ये उतरणार, आणि हे म्हणणार की रिझर्वेशन बंद आहे. फक यू गाईज. सदाशिव पेठेतले कुलकर्णी काका जोपर्यंत पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागत नाहीत आणि जोपर्यंत ते गटाराच्या चेंबर मध्ये उतरत नाही, सदाशिव पेठेतले 10-5 लोकांचा जोपर्यंत सिवर लाईन मध्ये उतरल्यानं मृत्यू झालाय अशी बातमी येत नाही, तोपर्यंत मला वाटतं ह्या देशातलं आरक्षण हटवणं हा लय मोठा चुकीचा निर्णय. थांब, आपण माईकच जोडले नाही तर काय नाही, जा खाली. ये जाऊ हाय कमांड. आणि आता पाणी घोटायला. हा पाण्यावर दादा मला काय वाटतं माहिती का, गडकरी साहेब पिसाळीत पाय. गडकरी साहेब पिसाळीत म्हणजे कसं आहे, आता तू हिरोचा सांगत होता, काय काय विषय तो, 5 गाड्यांपैकी 3 गाड्या हिरोच्या हा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता ज्या काही गाड्या लॉन्च होतील त्याचं इंजिन असं आहे की विथ इथेनॉल 100% इथेनॉल, आणि जे काय पर्सेंटेज मध्ये पहिला पेट्रोल यायचं इथेनॉलचं ते दोन्ही मॅच करतं त्याला. E20 पण आणि 100% पण E100 पण. आता मग एक काम करा ना साहेब, गडकरी साहेबांना कशी स्पष्ट विनंती आहे की तुम्ही एक काम करा, आमच्या गाड्याला रसवंती बनवा तुम्ही. आम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात गाडी चालू, उन्हाळ्यात रसवंती चालू त्याच्यातनं चालेल की तसं पण. हा मग एवढे उसाचा रसच घेऊन फिरायचा टाकीत, तर मग थोडा बर्फ टाकून इकूच आम्ही वाटाला उभा करू ना. कसं वाटतं साहेब? नाही एक काम करतो, गाडीच्या टाक्या थोडस मीठ वगैरे टाकून टाक्या जर गांजल्या गाडीच्या, तर एक काम करतो, नागपूरला तुमच्या घरापुढे आणून जातोच गाड्या. मीठ टाकलं तसं पण गंज नाही ना. हा गंजणार नाही, मग डिकम्पोज होत्या त्या, डिकम्पोज बिना वासाच्या. हा विषय इथं असा आहे की भाई ह्या देशामध्ये कुणी कुणाच ऐकायला तयार नाही. मोदी गडकरीच ऐकत नाही, गडकरी कुणाचंच ऐकत नाही. ह्यांच्यात अजिबात काही ताळमेळ नाहीये. कॅमेरा रोलिंग मध्ये मोहित डायरेक्ट आडवे आलेले आहेत. हा गडकरीला शिवाय देतोय आम्ही. पाणी आहे फक्त, कारण आम्ही दिल्लीत थांबतो, वाटायला दुसरं काही येत नाही. आणि ते परत म्हणतील स्टील मध्ये प्यायला लागलेत, ट्रान्सपरंट नाही. आम्ही रक्तपिसासू नाही येत सत्यासारखे. 0% आणि इथेनॉल, इथेनॉल पिसासू अजिबात नाही. 0% इथेनॉल पाणी प्यायला लागलो. मी काय म्हणतो बघा, 2 व्हीलर बनवण्यापेक्षा 4 व्हीलर बनवण्यापेक्षा आपण रसवंत्या बनवू. पावसाळ्यात हिवाळ्यात चालू, उन्हाळ्यात लावू दुकान. उसका दाल फ्लाइट मोड भयंकर आवडेल. ईद आहे, हवाय का तुला? महाग करावं लागेल ना. फ्लाईट मोडला टाकतो मी, तो फ्लाईट मोडला टाक. चल बुंग वाजत आहे मध्ये तरी. सायलेंट राहतो ना. तुला दुसरीकडे भेटत होतच काय झालं? तुला रिझर्वेशन मागितलं काय दुसरीकडे? त्याला मागितलं असेल वरच्यांनी. रिझर्वेशन मधून कोटा भरायचा आपल्याला. हे दिले नाही बोंगे. कसं करायचं सांग ना पहिला. इथून सुरू होती बाय आमची. मी केलंच नाही का ना. मला सांग कोणाची मारायची, कोणाच काय करायचं. सरसगट हा पासून चालू करायचं, मोदी होत जायचं. कोणाकडून चालू करायचं, कोणाची एंड करायचं. पासून स्टार्ट आणि मोदीवर एंड. हा करतो रोड, चल मी करतो चालू. चालू आहे क्या बात कर रहे, ये तो गलत ही हो गया फिर. येसनुकच नाव आलं का? आता मांग मारायला आता कांबळे भडकतील बरं. आता कोणती कांबळे जागेवर नसते करून. तर विषय असा आहे, आमचा पहिला टाइम आहे, वी आर डुईंग इट फर्स्ट टाइम. पॉडकास्टचा पहिला टाइम आहे. तर विषय असा आहे की मी आलोय काल परवा जंतर मंतरवरून परत.
मी 3-4 दिवस जंतर मंतरवरती होतो. बऱ्याच गोष्टी तिथे बघितल्या ज्या नव्हत्या बघायला पाहिजे आयुष्यात, किंवा ज्या बघितल्यानंतर मला 3-4 दिवस तरी कंटिन्यू झोप नाही लागली. विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीने तिथला लाठीचार्ज झाला, ज्या पद्धतीने तिथले पोलीस सस्पिशियसली ऍक्ट करत होते, असं वाटत होतं इथं एखादी काहीतरी मोठी ऍक्टिव्हिटी होणार आहे आणि ज्याच्यामध्ये बरीच लोक मारले जाणार आहे, असा एक सरळ सरळ संशय होता. आणि कदाचित तो खरा पण होता, कारण ज्या पद्धतीने संध्याकाळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. आता ऍक्च्युली त्या दिवशी झाला असं की सकाळी 9 वाजता आम्ही मुखर्जीनगरवरनं निघालो. मी एका मित्राकडे थांबलो होतो मुखर्जीनगरला. मुखर्जीनगरवरनं आम्ही गुरु तेग बहादूर मेट्रो स्टेशनला आलो. तिथनं मग आम्ही तिथं आलो, मेट्रोच्या तिकीटसाठी विचारलं. तिकीट विचारल्यानंतर आम्हाला कळालं की राजीव चौक मेट्रो स्टेशनसाठी. मग म्हणलं पटेल चौकचं द्या. त्याच्यामध्ये पटेल चौक बी बंद आहे. म्हणजे पटेल चौक पासून जंतर मंतर पडतं 1 किलोमीटरच्या आतमध्ये. तिथून एक सेकंड गेट आहे, 2 नंबर गेटवरून एक सेकंड गेट पडतो जंतर मंतरला, तो क्लोज होता आणि त्या दिवशी ओपन होता. म्हणून त्यांनी काय केलं, ते मेट्रो स्टेशनच बंद केलं. मेट्रो स्टेशन बंद झाल्यानंतर त्यांनी काय केलं, सेकंड जे होतं पटेल चौकचं, पटेल चौक बंद झालं. मग राजीव चौकचं पण सगळं बंद केलं. 6 ते 6 गेट बंद, मेट्रो स्टेशन शट. मग तिथून 3-3.5-4 किलोमीटरवरती नवी दिल्ली मेट्रो स्टेशन. नवी दिल्लीचं जे नवीन मोठं रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे, तर ते चालू होतं. पण तिथं कसे होते, असे धावपळ वगैरे? हा, भरपूर रश होता. सकाळचा टाइम होता, ऑफिस रश होता. मग आता आंदोलन करते होते की रश ऑफिसवाले होते ते नव्हतं समजत. पण आम्ही मुखर्जीनगरवरून निघालो, नाश्ता पाणी करून आलो आणि विचारलं तिथं तिकीट असेल. ते म्हणजे 2 मेट्रो स्टेशन बंद आहे, तुम्हाला नवी दिल्लीला उतरावं लागेल. नवी दिल्लीला उतरलो, बाहेर आलो, कुत्र्यासारखी गर्दी तिथं. तिथनं मग म्हणलं आता कसं करावं. रिक्षावाल्याला विचारलं जंतर मंतर जाणे काय, नाही जात म्हणे. पोलिसवाले डंडे मारले, पुलिसवाले डंडे मारले, वो चौक से आगे नाही जाणे दे, असं असं झालं. मग मी फायनली वैतागलो आणि ॲज युजल मला पायी चालायची सवय. मी पोराला सरळ म्हणलं यांना डोकं लावण्याची जेवढी एनर्जी जाते तेवढ्यात आपण पोहोचू तिथं. आम्ही सरळ मोर्चा काढला पायी. आणि मग जसं चलत होतो ना, मग कळालं तिथं आम्हाला की अरे सगळी गर्दी पायी. मग त्याच्यात सिव्हिलवाले पोलीस पर्याय ठेवला नव्हता ना? नाही, पर्याय काहीच नव्हता. म्हणजे तुम्ही मेट्रोनी जाऊ शकत नव्हता. आता हे तर सकाळची गोष्ट झाली, जेव्हा सगळं शांत होतं, इझी मध्ये सगळं चालू होतं. हा इझी मोड आहे आता या गेमचा. इथं म्हणजे एकदम बिगिनर मोड आहे. जसं जसं दुपारकडे टाइम गेला ना, तर हे चॅलेंज हार्ड होत होतं. कारण डोळ्याला दिसत होतं. कोणत्या दिवसाची स्थिती आहे म्हणजे? 20 जुलैची. 20 जुलै, ज्या दिवशी संसदवर मार्च होणार होता त्या दिवशीची. तर आम्ही पोहोचलो 10 वाजेच्या आसपास, तिथे 10, 10:15च्या आसपास. आणि तिथं बघितलं भयानक गर्दी, घोषणा, नारेबाजी आणि चिल वातावरण आहे. एवढी पब्लिक आहे, कुठंच असं वाटत नाही की स्टॅम्पेड होणार आहे. काय अंगात ना घामाच्या धारा लागल्या, कुणाला घेतलं नाही. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथं प्यायचं पाणी भेटत नव्हतं एकच. आजूबाजूला जे लोक तिथं पाणी विकत होते त्यांना हाकलून देत होते पोलिसवाले लांब. तर प्यायचं पाणी सुद्धा भेटू देत नव्हतं आंदोलन करणाऱ्या. आमच्याकडे 3-4 बॉटल मी पहिलेच डोकं लावलं होतं, म्हणलं यार घोळ होईल काहीतरी. तर आम्ही 5-6 बॉटल पॅक करून बॅगेत घेतल्या होत्या. तर तिथे गेल्यानंतर एक जण चक्कर येऊन पडायचाच राहिला होता. तर एक पोरगा आमच्याकडे धावताला, आम्ही पाणी पित होतो. बोलला दादा भैया पाणी मिळेल का यार, आम्हाला बंदे को चक्कर आ रहा है. आम्ही त्याला बॉटल दिली, त्याला पाणी बिन पाजलं. त्यानंतर परत द्यायला लागला, उरलेलं म्हणलं घेऊन जा. तर थोडीशी दयाभाव तिथं सगळ्यांकडेच होता, सगळे दाखवत होते. सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट तिथं त्या आंदोलनाची खुपणारी गोष्ट मला वाटतं कदाचित पोलिसांना आणि बीजेपी सरकारला, RSSच्या लोकांना एकच होती. तिथं जाती धर्माचे नारे नव्हते लागत. तिथं कोणा स्पेसिफिक धर्माचा उद्धार नव्हता होत किंवा कोणाची बदनामी बी नव्हती. तिथं 3-4च नारे चालू होते. इन्कलाब जिंदाबाद चालू होता. तिथं भारत माता की जय चालू होतं. तिथं जय भीम चालू होतं. आणि तिथं शेवटचा नारा चालू होता, आंबेडकर 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 आंबेडकर. हा नॉनस्टॉप चालणारा नारा होता. तिथं लोक धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याची मागणी करत होते. कोणी कोणाचा जीवही मागत नव्हतं. लोक जे 20-22 पोरांनी ज्यांनी सुसाईड केलं होतं नीटच्या परीक्षेमुळे, त्या लोकांसाठी न्याय मागायला आले होते. ऊन झालं, दुपारच्या जेवणाच्या टायमाला तिथं इंटरनेट सेवा शटडाऊन होती. सगळ्यात पहिले कॉलिंग बी होत नव्हती. मेट्रो स्टेशन बंद आहेत. आता तुम्ही परिस्थितीचा विचार करा, मेट्रो स्टेशन बंद आहेत, इंटरनेट सेवा शट आहे, कॉलिंग होत नाहीये, गर्दी लाखांच्या वरती आहे. ह्या सगळ्यात तुम्ही एका 4 भिंतीच्या जालियनवाला बागेसारख्या ठिकाणी आहेत, ज्याच्या 4ही दरवाजांना बॅरिकेड आहेत. तिथून फक्त एक छोटीशी जागा आहे ज्याच्यातून 4 लोक बाहेर पडू शकतात. 4ही बाजूची ही सिच्युएशन आहे. त्यातला 4था रस्ता संसदेकडे जात होता, तो पोलिसांनी बंद केला होता. दुपारच्या 2-2:30च्या टायमाला कुणालाच काही खबर नव्हती. अभिजित दीपकेची त्यांची टीम कदाचित तिकडे गेली होती, कारण स्टेजकडे कोणीच नव्हतं. असं कळलं की ते लोक संसदेकडे गेल्यात बाबा, तिकडे त्यांचं शिष्टमंडळ वगैरे पाठवायची तयारी चालू आहे.
हे झालं मी, बबन, निखिल, हिमांशू आणि आमच्या संघ एक पोरगा होता प्रवीण नावाचा. असे 5 जण आम्ही जेवण करायला आलो. कारण 3-3:30 वाजत आले होते दुपारचे. आम्ही सकाळी फक्त थोडंसं पोहे नाश्ता करून गेलो होतो. त्याच्यावरती आम्ही तिथं रॅलीत फिरत होतो. डिहायड्रेशन, घामानी त्याने पूर्ण पाणी शरीरातलं निघून गेलो होतं. तर प्रॉब्लेम हा झाला होता तिथं की आम्ही गेलो आणि आम्ही मेट्रो स्टेशनकडे जेवायला आलो. नवी दिल्ली मेट्रो स्टेशन जवळपास 3.5 किलोमीटर आम्ही चालत आलो. तर माझ्या डोक्यात माहित नाही कुठून एक थॉट आला. मी पोराला म्हणलं की यार काहीतरी खोळ आहे इथं. कारण मी बाजूला उभं होतो, पोरं जेवत होती, म्हणजे जेवायची इच्छा नव्हती. तर मी पोराला म्हणलं तुम्ही जेवण करून घ्या, मी बाजूला उभं राहतो. तेवढ्यात मी पाहिलं की नवी दिल्ली मेट्रो स्टेशनमधून आर्मीची गाडी बाहेर निघते. माझा सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतो अशा ठिकाणी जेव्हा लय गर्दी असते किंवा काहीतरी सस्पिशियस वाटतं. मला पोलिसांचा बिहेवियर सस्पिशियस वाटत होता. कारण पोलिसांच्या नॉर्मल लाठी 3.5-4 फुटाच्या असतात. इथं 7-7 फुटाचे बांबू त्यांच्या हातात होते. 6.5-6-7 फुटाचे बांबू त्यांच्या हातात. आता आम्ही जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितले त्यात बरेच पोलीस लोकांचे नेम प्लेट नव्हते. हा, ते माझ्याकडे माझ्या मोबाईल तिकडे चार्जिंगला. माझ्या मोबाईलमध्ये ते फुटेज मी ऍड करेल याच्यामध्ये. बिना नंबर प्लेटचे पोलीसवाले, बिना नेम प्लेटचे पोलीसवाले, विथाऊट बॅच. आणि माझ्याकडे एक फोटो आहे आणखी, ज्याच्यामध्ये NAP नावाची कोणती पोलीस फोर्स भारतात ऍक्टिव्ह आहे का नाही मला माहित नाही, पण त्याच्यावरती नेपाळचा लोगो असलेले 2 नेपाळी माणसं ते तिथं लाठीचार्जसाठी हातात काठ्या घेऊन होते. आणि ते टपरीवरती एका सिगरेट पीत होते जिथं आम्ही चहा घेत होतो. माझ्याकडे त्यांचा फोटो, माझ्याकडे त्यांचा फोटो पण आहे. मी तो फोटो टाकले ते एडिटमध्ये. बाहेरचे पोलीस होते जे डिपार्टमेंटचा माणूस लगेच ओळखतो. आणि सिव्हिल ड्रेसमध्ये पण होते. सिव्हिल ड्रेसमध्ये पण होते. त्याच्यामध्ये बरेच लोक बाहेरनं रोजंदारीवरती आलेले होते. असे क्लेम आहेत की पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये लोकांना रोजंदारी वाटल्या गेली त्या दिवशी संध्याकाळी 500-500च्या गड्ड्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी मी माझा सबकॉन्शियस माइंड बद्दल एक गोष्ट सांगतो, पोलीस कसा ओळखायचा. पुण्यावरून आम्ही निघालो संध्याकाळी 5:20च्या झेलमनं 18 तारखेला. 19ला संध्याकाळी रात्री आम्हाला पोहोचायचं होतं. तर आम्ही 5:20च्या झेलमने निघालो आणि आम्ही जवळपास, मी जेव्हा मथुरा क्रॉस केलं तर मथुरा स्टेशनवरून गर्दी चढली दिल्लीकडे जाण्यासाठी, फरीदाबादकडे जाण्यासाठी. तर त्या गर्दीमध्ये एक जण निखिलच्या बबनच्या शेजारी येऊन बसला. बबन आपला गाड्या माणूस आहे, बबनला काय एवढं हे नसतं, पण त्या माणसाला बबननी सुद्धा ओळखलं. तर मी निखिलला माझ्याकडे बोलवलं. तेवढ्या गर्दीत निखिल म्हणलं उठी इकडे. कारण आम्ही गव्हर्नमेंटला टॉन्ट करत बोलत चाललेलो. कारण ऑब्वियस गोष्ट आहे, वी हॅव फ्रीडम ऑफ स्पीच, वी गोना ऑब्टेन दॅट राईट. तर मी बोलत चाललो होतो. मी त्या माणूस कंटिन्यू माझ्याकडे असं बघायचा. तू बोलतोय समजा, मी तू आहेस, आणि तो माझ्याकडे असं बघायचा. परत मोबाईलमध्ये काहीतरी करायचा, परत बघायचा, परत मोबाईलमध्ये काहीतरी करायचा. तर मी निखिल म्हणलं इकडे. म्हणून काय झालं, म्हणलं भाई पोलीस आहे. म्हणे कशावरून, मला पर्सनॅलिटी आणि बुटं चेक कर म्हणलं. केस, हेअरकट, पर्सनॅलिटी आणि शूज. म्हणला ठीक आहे. त्यानं बघितलं आणि नंतर त्या गाड्याच्या त्याला कमराला बॅच दिसला. तर तो परत आला. म्हणला हा भाई पोलीस. त्यानंतर बघून उतरल्यावर म्हणला, मी बोललो त्याच्यासंग, तो CRPFचा म्हणजे त्याची ड्युटी लागली दिल्लीला. या पद्धतीने मी किती गर्दी असू दे पोलीसवाले ओळखता. अशी किती टक्क्यापर्यंत तुला माणसं दिसली की जवळपास 50% पोलीस स्टाफ नव्हता तिथं 50%च्या आसपास पोलीस स्टाफच नव्हता. हे सगळे बाहेरनं आलेले लोक होते. असे म्हातारे बघितलेत आम्ही. रिटायरमेंटचं वय 58-60 आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. 65 वर्षाचे म्हातारे हातात काठे घेऊन उभे तिथं. 65 अबावचे काही म्हातारे ज्यांच्या अंगावरती मास्क नाही राहिलं, ज्यांच्या नसा टाईट झाल्या आता, आणि यांना जर पोरं पळवायला लागले असते तर ह्यांच्या तोंडातून रक्ताच्या गुळण्या आल्या असत्या. असे म्हातारे बघितलेत आम्ही तिथं. काठ्यांना पुढे खेळे होते ते खरे. खेळे ठोकलेल्या गंजलेल्या फळ्या असतात ना, त्या फळ्यांच्या तुकड्यांनी पोरांवरती लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज नाही म्हणता येणार त्याला, ब्रुटली असॉल्ट झालाय पोरांवरती. पोरांना ज्या पद्धतीनं मारले गेले जणू जनावराला धोपाट्या घातला जात होता, अशा पद्धतीनं. जेव्हा की पोलिसांच्या कोड ऑफ कंडक्टमध्ये कमरेच्या खाली लाठीचार्ज चालू होती असते. हे सगळं कधी घडायला लागलं जेव्हा आम्ही जेवायला आलो. मी जेव्हा मला नेटवर्क आलं नवी दिल्ली मेट्रो स्टेशनला, त्या टायमाला आमचं पोरांचं जेवण होत आलं आणि मी बाजूला होतो. मी अपडेट बघत होतो. मला 1-2 लाठीचार्जच्या घटना कळाल्या की जंतर मंतर वरून गेलेला, पार्लिमेंटला गेलेला जो जथ्था होता, जो ग्रुप होता, त्यांच्यावरती टीयर गॅस फायर झाला. ज्या पोरं बॅरिकेडच्या जवळ येण्याचा प्रयत्न करीत होता त्यांना ते 3 स्टार सोनिया नावाच्या ID वाली जी बाई आहे, सोनिया शेहरावत, तर त्या कमांडोने किंवा त्या कमांडिंग ऑफिसरने RAFच्या तिनं लेझर असतं ना, टेझर, तर त्या टेझर गनचे तिनं करंट दिलं होतं पोरांना गर्दीमध्ये. आणि काही व्हिडिओ असे पण पाहिले की त्याच्यामध्ये जे टिअर गॅस होते त्याचे एक्सपायरी डेट होती. हा, माझ्याकडे फोटो आहेत, मी तिथंच होतो. माझा आवाजाची ही सध्याची हालत ही त्याच्यामुळे होते, कारण तिथं पडलेला शेल उचलून मी त्याच्यासोबत व्हिडिओ काढून माझ्या इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे.
इंस्टाग्राम ID MIRZEY_02. तिथे एक व्हिडिओ सापडेल तुम्हाला. त्याच्यामध्ये मी हातात ते शेवटचं शेल केसिंग घेतलेलं आहे. 25 मिनिटानंतर सुद्धा ते जळत होतं. आणि तो धूर 20 तारखेला दुपारी 4, 4:30, 6 वाजेच्या आसपास मी इनहेल केला होता. आज 27 तारीख आहे आणि तोपर्यंत माझ्या आवाजात अजून काही चेंज नाही. मला जो कप झालाय तो अजून जाण्याचं नाव घेत नाही. डिसेंबर 2025 ला एक्सपायर झालेले बुलेट शेल टीयर गॅस आमच्यावरती फायर करण्यात आले त्या दिवशी आणि त्याच्यामुळे चेहरा जळत होता, जणू कोणीतरी मिरची पावडर फेकली अशा पद्धतीनं केमिकल रिॲक्शन व्हायला लागली होती डोळ्यात. त्याच्यात माझ्या डोळ्याची अजूनही आग होती त्याच्यामुळे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं होत होत्या. पार्लमेंट स्ट्रीटला तिकडे पोरांवरती सगळ्यात पहिले टीयर गॅस फायर झाला. एक ग्रुप पार्लमेंट पाशी बसला होता, एक पटेल चौकापाशी बसला होता. पटेल चौक मेट्रो स्टेशनच्या आसपास तिथं गेटच्या तिथं जवळ उभा होता आणि त्याच्यानंतर एक तिथं मागं होता डायरेक्ट जंतर मंतरमध्ये. इंटरनेट सेवा आणि कॉलिंग याच्यामुळे विस्कळीत केली गेली होती की पार्लमेंटमध्ये मारून जरी टाकले पोरं तर सेकंड बटालियनला माहित नाही व्हायला पाहिजे, सेकंड ग्रुपला. आणि सेकंड बटालियन जर मध्येच हल्ली तर इकडं माहित नाही व्हायला पाहिजे. याच्यासाठी इंटरनेट सेवा प्रॉपरली शटडाऊन होती दिल्लीची. 3.5 किलोमीटरच्या याच्यामध्ये तुमचं कॉलिंग होत नव्हतं. आता कदाचित अदानीला माया, अंबानीला माया आली असेल मोदीजीची की नाही यार आमचा पाळतू माणसाला असं कसं होतंय. कारण रिलायन्स त्यांचे आणि मोस्ट ऑफ देशामध्ये लोक जिओ यूज करतायत. तर जिओची इंटरनेट सेवा प्रॉपर शटडाऊन होती. सगळ्याच इंटरनेट सेवा शटडाऊन झाल्या होत्या. त्याच्यामुळे आमचं एकमेकांसंग काहीच कनेक्टिव्हिटी नव्हती. पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तिथं आम्ही ग्राउंडला उभे होतो. मी जेव्हा जेवण करून ते अपडेट बघितलं पोरांना घेऊन परत ग्राउंडकडे निघालो तोपर्यंत पोरं मार खाऊन आले होते. एडिटमध्ये सगळे फोटो, सगळ्या घोषणा, सगळ्या नारेबाजी दाखवल्या जाईल. कारण ह्या गोष्टी लय भयंकर होत्या. जंतर मंतरवरती त्यांनी डायरेक्ट जालियनवाला बाग केला होता आमचा. त्या दिवशी तिथं पोरांवरती पॅलेट गन फायर झाल्यात. दिल्ली पोलिसांचं हे म्हणणं आहे की दिल्लीमध्ये कोणतीही पॅलेट गन फायर झाली नाही. मग पोरांच्या अंगातून शरीरे कशी निघले. त्या दिवशी माझ्या तोंडातून तिथे एक वाक्य निघालं होतं जंतर मंतरवरती ज्या टायमाला या गोष्टी घडत होत्या की ही दिल्ली पोलीस नाही, ही दल्ली पोलीस सरकारची. हे नरेंद्र मोदीची दलाली करणारी पोलीस आहे. यांनी RSSचे गुंड बाहेरून बोलवले होते. यांनी बीजेपीच्या संघटनांचे लोक बाहेरून बोलवले होते. रोजंदारीवरती लोक बोलवले होते मारण्यासाठी. नेपाळचा माणूस भारतामध्ये पोलिसांची वर्दी घालून झक मारत होता का? त्याचे बॅच सुद्धा नेपाळचे. आणि हे जर आम्हाला एवढं ओळखता येत नाही तर हाऊ द फक वी आर एज्युकेटेड. आमचं शिक्षण काय कामाचं आहे? NFA नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर होत नाही NFAचं. नेपाळ आर्म पोलीस होतंय ना, किंवा नेपाळ अल्टरेशन पोलीस होते किंवा आर्म पोलीस होते, काहीतरी होतंय ना. NFA होतंय. कारण चेहऱ्यावरून माणूस सरळ सरळ नेपाळचा रेसिडेंट वाटतोय. आणि सगळे जवळपास आडनावं थापा, कुबेर अशा पद्धतीच्या आडनावं तिथं. माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत, माझ्याकडे सगळे फुटेजेस आहेत. बॅरिकेडच्या भिंती उभ्या केल्या होत्या. त्याच्यावरून एक गोष्ट मला आठवली की जंतर मंतरनं आम्हाला एक गोष्ट शिकवली मला वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये की हुकुमशहा भेकड असतो, डरपोक असतो. सगळ्यात पहिले तो देशभक्त वाटत असतो सगळ्यांना. लोक त्याला आंधळ्या पानाने फॉलो करतात. तिथं सगळी मग माती होती. हिटलरची आत्मकथा माइन कापचा व्हॉल्यूम म्हणून वाचताना मला स्टार्टिंगला तसंच वाटलं होतं सुरुवातीला की अरे ह्या माणसाचा बाप सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होता, त्याला चित्रकार बनायचं होतं, व्यवस्थेने किती छळलं त्याला. पण एक गोष्ट कळते की हिटलर नाही म्हणणार पण हुकुमशहाला आहे ना मॅन्युप्युलेट करता येत असतो लोकांना. मग हिटलरने काय केलं? हिटलरला सत्तेत जायचं होतं. त्याच्यासाठी हिटलरने सामान्य लोकांचे मुद्दे म्हणून काही लढाया लढल्या. त्याच्यामध्ये तो जेलमध्ये गेला. जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिला खंड लिहिला पुस्तकाचा की मग हे आयुष्य कसं होतं, मग वडील काय करत होते, त्यांना काय वाटत होतं मी काय करायला पाहिजे, मी काय लढायला लढतोय. त्यांनी स्वतःचं उदात्तीकरण केलं. उदात्तीकरण केलं. त्या लोकांना असं वाटलं की मी तो देशभक्त आहे, देशभक्त आहे असं वाटलं. लोकांनी त्याच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवला. नाझीसारखी फौज उभी राहिली. आणि शेवटी हे झालं की त्यांनी जर्मनीला एवढं सतावलं, एवढे हाल केले की शेवटी त्या जर्मनीला सगळ्या जगाकडून मार खावा लागला. आणि शेवटी मग हुकुमशहा असं नाही का, तो हुकुमशहा घाबरट असतात. जेव्हा यांना वाटतं की ह्यांच्यापेक्षा थोडासा ताकदवान फोर्स कुठंतरी तयार होतोय, हे पळून जाता. बघितलं सगळ्यांनी नरेंद्र मोदीला पार्लमेंटच्या मागच्या गेटने पळून जाताना. सुरुवातीला नरेंद्र मोदी ही देशभक्तच वाटत होता सगळ्यांना. नरेंद्र मोदीने स्वतःचं मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून भयंकर उदात्तीकरण केलं. RSSने त्याचं उदात्तीकरण करण्यात कोणतीच कसर नाही सोडली. अंधभक्तांनी बाप करून उरावरती बसवला. पण तो बाप तुमचा खरंच नपुंसकी. त्या बापाची कवडीचीही लायकी नाही. हे लोक जंतर मंतरवरती आम्ही गेलो होतो अकाउंटेबिलिटी विचारायला. मला वाटतं त्या माणसाला बिना टेलिप्रॉम्प्टरचा अकाउंटेबिलिटीचं स्पेलिंग बी नाही सांगता येणार. साधी इंस्टाग्रामची रील बनवताना टेलिप्रॉम्प्टर वापरावं लागले. जणू भाषण करतोय असे दीड तासाचे, दीड मिनिटाचे पॉज येते व्हिडिओमध्ये. देशाला प्राईम मिनिस्टर पाहिजे नाही आता.
ह्या देशाला शांतता पाहिजे, ह्या देशाला स्टेबिलिटी पाहिजे, ह्या देशाला प्रॉपर एज्युकेशन पाहिजे. बिल्किस बानोलच्या रेपचं समर्थन करणारा शिक्षण मंत्री आम्हाला नको पाहिजे होता. आमचं चुकलं तिथे की आम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन प्रल्हाद जोशी बसवलाय. आम्ही चोर उतरवला आणि दरोडेखोरावरती घेतला. आता इथून पुढे आमच्या जागणे मारण्याच्या लढाया चालू होतात. आता हे जंतर मंतरवर चाललं. आता देशाची सिच्युएशन काय आहे ना, तिथला एक प्रश्न विचारायचा राहिला की ज्याला देशाचा चौथा स्तंभ म्हणतात, ती मीडिया तिथं कितपर्यंत कव्हर करत होते ते? कुठंच नाही. ते फक्त जेवढे व्हिडिओ आले तेवढे सगळे लोकल जे आहेत मीडियावाले तेच कव्हर करत होते. लोकल मीडियावाले नाही, इंडिपेंडेंट जर्नलिस्ट म्हणतो आपण त्यांना. युट्यूबर जसं संदेश झाला, द पिंचवाला झाला, अभिनव झाला, हे सगळे लोक तिथं ना जीव तोडत होते. गर्दी त्याच्यात ना येड्यासारखे पळत होते. यांना पोटाला भाकरी नव्हता, यांच्या पायात डोळ्यात झोपा होत्या बाहेर महिनाभराच्या. ही लोक येड्यासारखी पळत होती. आणि मी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन पासून एकदम संसद मार्गाच्या झाडाखाली तिथं सिग्नल उभं होतं. आणि तिथं मी बघितलं की एका 3 स्टार प्लस पोलिसाची गाडी उभी होती. IN न्यूज वाला पत्रकार ती दाला एक टाकला, आय डोंट नो हिज नेम. आणि तो ती दाला त्यांनी त्या पोलिसाला खिडकीतनं डोकं मध्ये घालून पूर्ण स्क्रिप्ट सांगितली. त्याच्यानंतर कॅमेरा वगैरे सेटअप लावून तिथे इंटरव्ह्यू घेतला. गोदी मीडिया तिथे हे करत होता. आणि म्हणून यांनी लोकांचा मार खायच्या हरकता करत होते, लोक यांना हुसकून देत होते. यांनी हे सांगितलं की लोकांवरती हल्ले झाला, हे झालं. अरे तुम्ही लोकशाहीवरती हल्ले केले भाई. तुम्ही ह्या लोकशाहीचा गळा घोटण्यास सगळ्यात जास्त मदत केली. मुंबईमध्ये जेव्हा त्या राऊत नाव, विजय राऊत का काय त्यांचं नाव, त्यांच्यावरती जेव्हा व्होटिंग झालं त्यांना केलं लोकांनी आंदोलनाच्या टायमाला, सगळ्याला वाईट वाटलं. तुम्ही पगारासाठी का होईना, ऍटलिस्ट पगारासाठी का होईना, तुम्ही ह्या लोकशाहीचा बळी देण्यात लय महत्वाची भूमिका निभावलेली. तुमचे चॅनल सरकारला विकलेले आणि तुम्ही चॅनलला विकलेले म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही सरकारला विकलेले. तुमच्या मालकाला स्क्रिप्ट येते, मालक तुम्हाला स्क्रिप्ट फॉरवर्ड करतो, यू हॅव टू फॉलो दॅट स्क्रिप्ट. सिंपल आहे ना. तुम्ही गोदी मीडिया आहेत, तुम्ही मीडिया आहात आमच्यासाठी तो एसीत बसलेला अँकर नाही, तो आमच्यासाठी भाडवा आहे. आमच्या विद्रोहाच्या दलित साहित्याच्या भाषेत सांगायचं तर आमच्यासाठी तो अँकर दलाल भाडवा आहे. तुम्ही मीडिया आहेत आमच्यासाठी. तुम्ही ग्राउंड कव्हर करता, पण तुम्ही ग्राउंडवरती मोदींना हागलेलं ते कव्हर करत होता की ते कुणाला दिसू नये. पोरांवरती लाठीचार्ज झाला, तुमच्या घरी अवलादी नाहीत का? पण एक सरळ गोष्ट आहे, RSSचे अर्धे लोक नपुंसक आणि अर्धे लोक अनमॅरिड आहेत. जे होते त्यांनी बायका सोडलेल्या आहेत. बेअवलाद लोकांना कुणाच्या अवलादी मारण्याचं दुःख नसतं. या वाक्याचं ज्याला वाईट वाटेल, ज्याला काय करायचं असेल, कॉन्स्टिट्यूशन नुसार मी आणखी 2-3 शब्द बोलू शकतो. दिल्ली हायकोर्टानं 19 जुलैला एक निर्णय दिला. त्याच्यात असं सांगितलंय की सन ऑफ होर आणि मादरचोद हे अश्लील शब्द नाही, त्यामुळे मी कधी कदाचित वापरू शकतो ह्या बोलण्यामध्ये. बी रेडी फॉर दॅट. तर दिल्ली जंतर मंतरला हे सगळं झालं. E20चं पाणी E20 पाणी. हा अरे बोल भोसडी के कुछ तो बोल. स्टार्ट तर करू दे की. कावाच मानलाय तो. हा का? बरं ठीक आहे.